महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरीज, मॅप्रो गार्डन, हॉर्स रायडिंग आणि वेण्णा लेकचं बोट रायडिंग आणि खूप सारी गर्दी, हे सगळं जर तुमच्या महाबळेश्वरच्या आठवणीत असेल तर तुम्ही एकदम योग्य व्हिडिओ पाहताय. हे आहे गर्दी, गोंगाट आणि पर्यटकांची वर्दळ नसलेलं शांत महाबळेश्वर. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आम्ही पहाटे 6 वाजता उठून केलेला मॉर्निंग वॉक टू अ बॉम्बे पॉईंट, जिथे एकदम सुंदर दृश्य आम्हाला दिसलं. हिरवळ आणि धुक्यांनी नटलेला प्रतापगड, ऑफकोर्स जावंच लागणार ना महाबळेश्वरमध्ये आल्यावर असं मॅप्रो गार्डन, वाईमध्ये वसलेलं गणपती मंदिर आणि शेवटला एक बोनस लोकेशन. हाय अँड गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 इन महाबळेश्वर आणि आम्ही 6 वाजता उठून 6:30 वाजता बाहेर पडलो आहे आणि आता आम्ही जंगल ट्रेक, इथे एक जवळ MTDCच्या जवळ एक सनसेट पॉईंट आहे आय गेस, तर तिकडे चाललो आहे. रात्री आम्ही बर्थडे केला 12 वाजता आणि पास्ट 12 आम्ही झोपलो. तर सकाळी उठायचं जरा अवघड होतं, बट देन वी थॉट की आपण महाबळेश्वरमध्ये आहे, घरी पण नाही आहे आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण होतं. थंडीने माझा आवाज जातो आहे, हा आवाज येतो आहे, त्या आवाजामुळे आम्ही उठलो आणि वी थॉट की चलो लेट्स गो फॉर अ मॉर्निंग ट्रेक. हे जरा आठवणीत राहणारं असं असेल. आणि हे इतकं सूदिंग वातावरण आहे. देर इज नो अदर वे दॅट आय वुड वॉन्ट माय बर्थडे टू स्टार्ट. की गाण्यांचे वगैरे आवाज असतात ना, तसे आवाज येत आहेत इथे पक्ष्यांचे. मला असं वाटतं की डेलीच्या वर्क्समध्ये, घर, ऑफिस किंवा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये डोक्यात एक केऑस बनतं आणि तो गुंतात ते केऑस सोडवण्यासाठी द बेस्ट प्लेस टू बी इज इन नेचर. त्या शांत वातावरणात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला कळतं की म्हणजे त्या क्षुल्लक गोष्टी सोडून सुद्धा खूप काही आहे लाईफमध्ये. म्हणून मला सारखं बाहेर यायला आवडतं अँड इट्स रिअली थेरप्युटिक. आता इकडे जातानाच मला टायगर पाथ राईड असं काहीतरी दिसलं, ज्याचा रस्ता अतिशय भयाण आहे, त्यामुळे पटापट चालून मी पुढे आली. तर पहाटे आम्हाला कंपनी द्यायला आमच्यासोबत आहेत कोकणवाले जीजू. हे फिटनेस फ्रीक आहेत आणि स्पेशली हे कबड्डीचे नॅशनल लेवल रेफरी आहेत, त्यामुळे ते त्यांचे काही टिप्स आम्हाला सांगत आहेत. आता येतानाच आम्हाला बऱ्यापैकी चढ लागला, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बॅक वॉकिंग करायचं. सो चढायला जर आपण बॅक वॉकिंग केलं तर आपल्या काफला स्ट्रेन येत नाही. आता इथे तुम्ही पाहताल की प्रणव त्यांनी सजेस्ट केलेले आणखी काही एक्झरसाइजेस ट्राय करू, जे करून मिस्टर प्रणव थकलेले आहेत, धापा टाकतात. हे करू तू काय. आणि हे आहे मुंबई पॉईंट. इकडे महाबळेश्वरला मुंबई पॉईंट का काढलं मला कळलं नाही. आणि या माहितीनुसार इकडनं कोयना रिव्हर व्हॅली दिसते, तसेच समोर प्रतापगड आणि मकरंदगड हे सुद्धा दिसतात. ओ माय गॉड, अनएक्सपेक्टेडली छान आहे. आता हे ढग जे खाली उतरलेले आहेत आणि याच्यामध्ये रुबाबात उभा असलेला गड हा समोर जो दिसतोय तोच आहे प्रतापगड. आणि किती सुंदर दिसतोय हा व्ह्यू. या सनसेट पॉईंट नाव असल्यामुळे मी सकाळी इकडनं कुठला व्ह्यू मिळेल वगैरे असं काही एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण दिस इज लिटरली वर्थ विजिटिंग. थँक्यू सो मच प्रणव फॉर दिस ट्रिप अँड दिस मॉर्निंग इज ऑल्सो सो सूदिंग अँड जस्ट द वे आय लाईक इट. 10 on 10. थँक्यू सो मच. Happy birthday to me. So if any one of you want to give a birthday gift to me and you are new here, then do subscribe to my channel and like and share. ट्रेकला बराच वेळ गेल्यामुळे आम्ही परत आल्यावर पटापट आवरलं, रेडी झालो आणि चेकआउट केलं. आणि MTDCच्या रूम्स मला ओके वाटल्या, पण ही पूर्ण प्रॉपर्टी मला फार आवडली आहे.
सो आता आम्ही करेक्ट प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे आणि आता इकडनं आम्ही वर चाललो आहे. माझ्यासोबत मम्मी आहे आणि पुढे अजून सगळी गँग आहे आणि छान प्रतापगड चढतो आहे. दिस इज ॲक्च्युली बिंग अ ट्रेडिशन, कारण मी माझ्या लास्ट बड्डेला सुद्धा प्रतापगडावर आली होती आणि या बड्डेला सुद्धा प्रतापगडावरच आली आहे. गोमुख दरवाजाची रचना अशी आहे की तिथे कुठलाही हत्ती आणला जाऊ शकत नाही, कारण हत्तीला रणप असतो आणि तिथे स्टेअर्स आहे आणि स्टिफ आहे. तसेच दुसऱ्या बाजूने जर हल्ला होत असेल तर तो दुसऱ्या बाजूने सुद्धा पाहिला जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी म्हणजे प्रिपरेशन अगोदरच करू शकतं. हे त्या काळात पूर्वी त्यांनी अशा पद्धतीने बनवलं आहे की दुश्मनने हल्ला केला तर तो टाळला जाऊ शकतो किंवा त्याला टक्कर देता येईल असा. तर आमचा जो छोटा शर्विल आहे तो पहिल्यांदा हा गड चढत होता आणि त्याला प्रचंड कुतूहल होतं या गडाविषयी आणि ह्याची बऱ्यापैकी माहीत असलेला प्रणव मग त्याला जे जे माहिती आहे तसं तसं त्याला सांगत होता. मग इथे पुढे एक डोंगर आहे, वर काय यांची मीटिंग तिकडे अफजल खान. तर त्याने असं केलं मागून चाकू मारला, पण त्यांच्या अंगावर ऑलरेडी हे होतं त्यांनी हगमध्ये आता ते त्यांनी खाल्लं असं इथून फाडलं. तिथं काय झालं, आधी ते अफजल खानला मारलं त्याला, मग तिथून शिवाजी महाराजांचं एक म्हणलं होतं, त्यांनी फक्त तोंड घेतलं, तर बॉडी तिथं आहे आणि तोंड घेऊन पार्सल पाठवलं राजगड टुवर्ड्स पुणे. का तर आधीच अफजल खानने शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला मारलं कर्नाटकमध्ये, मग त्याचा बदला घ्यायचा म्हणून यांचं मुंडकं राजगडला पाठवलं. राजगडच्या एंट्रीला राईट साईडला त्याचं मुंडकं पुरलेलं. सूर्यनमस्कार सगळे. लक्ष्मीबाई, अजून कोण कोण योगा करून इथपर्यंत आले नाही तर नसते आले. आता इथे खलबत खाण आहे या साईडला, पण आम्ही जरा थांबलोय हायड्रेशनसाठी. लिंबू पाणी पिणार आता आम्ही. शर्विल, कसं वाटतंय तुला? छान. आला होता का तू? कुठल्या किल्ल्यावर गेला याच्या अगोदर? हा पहिला किल्ला आहे तुझा? अरे वा, हाय फाय. आपण ना हिवाळ्यात पुण्याच्या आसपासचे पण 12 किलोमीटर वॉक पूर्ण धबधब्याच्या राजमाची का? खूपच वर्ष राजमाचीला गेलेली मी. छान आहे पण राजमाची नंतर ते भीमाशंकर आमचं पण राहिलंय. भीमाशंकर टेम्पल आहे, राजमाची फोर्ट आहे. राजमाची फोर्ट 2 फोर्ट आहेत ते, ट्विन फोर्ट. माझं म्हणजे मी इनिशियली ना ट्रेकिंग करत होतो तेव्हा बिहारमध्ये लागला तेव्हा मान्सून ट्रेकिंग असायची. राजमाची खूप हार्ड असल्यामुळे माझं झालंच नाही. मीडियम ट्रेकिंग करून मला घेऊन गेले लोक. अच्छा, सर चला सर चला सर चला आणि उतरते कुठं. खूप त्रास झाला. अरे हा भुयारी मार्ग आहे का? निघतं तटबंदीच्या बाहेर 1800 फुटाच्या दरीत चालू आहे, पण आता जाणारा खाली जात नाही, फक्त बघून लोक वर येतात. खाली जातो का? हा, दरीच आहे, पण दरीत कोण उतरत नाही. अच्छा, दरीत उतरत नाही, पण आहे त्यामध्ये दाखवलं नाही का अजय देवगणचा तानाजी पाहिलाय का? हो हो हो, तसंच आहे. तो वापरलाय का? तरी नाही, अजून क्लिअर आहे म्हणजे असं काही ब्लॉक नाही झालं. ओपन आहे तसं, पण खालची जी प्रोसेस आहे उतरायची ती अवघड आहे. अच्छा. गेला खालच्या गाडावर निघायच्या ऐवजी सरळ वरच्या गाडावर. कुठून आहे ना गरम गरम उकळतं ऑइल टाकतात. कोणी अटॅक करत असेल खालून तर वरूनच त्यांच्यावर. हा गड चढताना आलेला थकवा घालवण्यासाठी इथे छान थंड ताक आणि पिठलं भाकरी वगैरे अशा सोयी सुद्धा आहेत.
अच्छा. रायगडवरून तोरणा दिसतो, हां. तोरणावरून राजगड दिसतो, राजगडवरून पुरंदर दिसतो. पुरंदर ही आपली बाउंड्री होती त्यावेळेस. हां हां. मग समजा इथून तिकडे काहीतरी मेसेज कम्युनिकेट करायचं तर इथं गवत जाळायचं आणि त्या गवतात असं मटेरियल टाकायचे की त्या गवताचा कलर चेंज व्हायचा. सो बेस्ड ऑन धुराचा कलर तेच मेसेजेस होते की इफ किंग इज हिअर मग त्याचा कलर वेगळा, काहीतरी वाईट आलंय त्याचा कलर वेगळा, इथं अटॅक झालाय त्याचा कलर वेगळा. मग पुढच्या पूर्ण सिस्टीमला चीनला सगळ्यांना कम्युनिकेट व्हायचं की इथं काहीतरी झालं. अच्छा, म्हणजे सगळ्या किल्ल्यांवर त्या प्रकारे कम्युनिकेशन व्हायचं. मग डायरेक्ट त्यावेळेस फोन नव्हते, मग हे मॅन टू मॅन कम्युनिकेट होत पुढं 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 पुढं. आपण किल्ल्यावरनं खाली आलोय आणि बुरुजावर चाललोय. बुरुजाचा रस्ता असा खालूनही आहे आणि वरूनही आहे. सगळ्यात वेल मेंटेन. रायगड पण चांगला आहे. राजधानी म्हणून सिंहगड पडक्यावरती काय राजगड चांगला मिळाला. राजगड नाही, रायगड. ह्या सगळ्यांची वाट लागण्याचं एकच आहे, आपण कधीच सरेंडर नाही झालो. तुम्ही राजस्थान कुठेही जावा, सगळे चांगले काय आहेत त्यांनी सरेंडर करून टाकायचे. जरा काय झालं आपण सरेंडर केलं, त्यामुळे आपल्याला केलं. राजस्थानला गेला पैसे किती प्रत्येक गावाला पैसे राहतात. नाही पण त्यांना इंग्रजांनी वगैरे कोणी अटॅकच केला नाही. ते डायरेक्ट ओके ठीक आहे सरेंडर. तिकडे मणी होता ना, आता हे जे बांधलं सरेंडर करायचे नाही आणि नंतर मणी पण नसायचे. मॅच होतं. प्रतापगड सर झाला आहे, पण आपली मुंबईची फॅमिली म्हणजे अर्चूताई, जीजू, हिरल, शर्विल हे रवाना होत आहेत घरी जायला. तर आपण त्यांना विचारूयात की कशी वाटली तुम्हाला ट्रिप. जीजू इकडे या, इकडे या. कशी वाटली ट्रिप तुम्हाला? नेक्स्ट आता कधी प्लॅन करणार? सप्टेंबर मध्ये. चालेल चालेल, बाय बाय. यहाँ से हम जाएंगे अभी मैप्रो गार्डन. मॅप्रो गार्डन. तर मॅप्रो गार्डन हे फक्त गार्डन नाही आहे, इथे एक स्ट्रॉबेरी थीम्ड गार्डन आहे. अर्थात जिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, स्ट्रॉबेरी थीम्ड असे फोटोजेनिक स्पॉट्स बनवलेले आहेत, जिथे बऱ्यापैकी गर्दी असते. लश ग्रीनरी असलेला एक स्पॉट आहे, जिथे काइंड ऑफ अ वॉटरफॉलसुद्धा आहे. सो सिनिक प्लेस आहे. सेकंड थिंग म्हणजे मॅप्रोचे सगळे प्रोडक्ट्स आपल्याला घेता यावे यासाठी त्यांचा एक छोटासा इथे मॉलसुद्धा आहे, जिथे त्यांची सगळी प्रोडक्ट लाईन आहे. मध्ये चॉकलेट्स, वेगवेगळे सिरप्स, जेली, इवन चाय मसाला असे वेगवेगळे इटेबल पदार्थ असतात. आणि सगळ्या पदार्थांसाठी एक टेस्टिंग काउंटर असतो, जिथे टेस्ट करून मग आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला हे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. दिस इज द थर्ड थिंग विच यू आर वॉचिंग राईट नाव, विच इज अ लाईव्ह किचन. सो लाईव्ह किचनच्या 2 स्पेशालिटी आहेत. इथे वूड फायर पिझ्झा मिळतो आणि चीज सँडविचसुद्धा मिळतं. सो हे सगळं बनताना आपण लाईव्ह पाहू शकतो. आता जसं तुम्ही पाहताय की पलीकडनं बेस बनत आला आहे, इकडे बेस कट केला आहे, इथं त्याला असेंबल करतायत आणि आता पलीकडे त्याला बेक होण्यासाठी ठेवलं जाईल. इथेच बनतात आपले वूड फायर पिझ्झा. नाव यू आर वॉचिंग मॅप्रोज मोस्ट स्पेशल स्ट्रॉबेरी क्रीम आणि मँगो क्रीम. तर या 2 गोष्टी कशा असेंबल होत आहेत तुम्ही पाहताय. खाली क्रीम असते, मध्ये स्ट्रॉबेरीचं फिलिंग, त्यानंतर स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम आणि देन परत पुन्हा क्रीम असते. माझं फेवरेट हे मँगो क्रीम आहे. माझ्या मम्मीला स्ट्रॉबेरी क्रीम हे खूप आवडतं. तर तुम्ही कधी इकडे आला असताल, तुम्हाला कसं वाटलं तर हे नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर असं सिनिक आणि सुंदर आहे महाबळेश्वरचं मॅप्रो गार्डन. मॅप्रो नंतर आमची गाडी वळाली आहे कृष्णा नदी काठी वसलेल्या वाई या गावामध्ये. तर हे आहे वाईचं गणपती मंदिर. ह्यालाच ढोल्या गणपतीचं मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, वाईला ॲक्च्युली दक्षिण काशी असं सुद्धा बोलतात. आणि असं का, तर या ठिकाणी या गावात आहेत तब्बल 100पेक्षाही जास्त मंदिरं आणि त्यांच्यापैकी खूप पावित्र्य असलेलं हे एक मंदिर आहे. इथे दर्शन केल्याच्या नंतर आम्हाला कळालं की झाशीची राणी ती सुद्धा इकडचीच होती. तसेच नानासाहेब पेशव्यांची वाईफ म्हणजे रास्ते फॅमिली ती इकडची आहे आणि त्यांनीच या मंदिराची स्थापना केली आहे. आणि आता या ट्रिपची सांगता करायला आपण जातोय नाना फडणवीस वाडा येथे.
हा वाडा वाईच्या गणपतीपासून अगदी 8 मिनिटांवर आहे. 1770मध्ये नाना फडणवीस यांनी बांधलेला हा वाडा अजूनही आपली सुंदरता टिकवून आहे. आणि हे आहे आपलं बोनस लोकेशन. हा आहे मेनवली घाट. आणि मेनवली घाटाचं वैशिष्ट्य असं की इथे खूप साऱ्या बॉलिवूड मूवीजचं शूटिंग झालेलं आहे. स्वदेशमध्ये नाही का तो रामायणवाला सीन आहे आणि एक लास्टला कुस्तीवाला सीन आहे, तो सुद्धा इथेच शूट झाला आहे. सिंघमचं एंट्री सॉन्ग हे सुद्धा याच गावामध्ये शूट झालेलं आहे. आठवला का तुम्हाला, जिथं न अजय देवगण पाण्यातनं बाहेर येतो. दबंग मूवीचं सुद्धा जर तुम्ही एंट्री सॉन्ग पाहिलं तर त्यात सुद्धा हाच घाट आहे. बोल बच्चन, काकस्पर्श आणि अशा कितीतरी मराठी मूवीज, तसेच आता विकी कौशलचा जो छावा रिलीज होणार आहे त्याचं शूटिंगसुद्धा या सिनिक घाटावर करण्यात आलेलं आहे. या घाटालगत आहेत 2 मंदिरं. एक म्हणजे मेनेश्वराचं मंदिर जे आहे शंकराचं मंदिर आणि दुसरं आहे विष्णूचं मंदिर. चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांसोबत लढत देऊन जेव्हा वसई किल्ला जिंकला तेव्हा त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी चर्चमधली ही घंटा इथे आणली. पंचधातूची असलेली ही घंटा ही जवळजवळ 650 किलो वजनाची आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे ही कृष्णा नदी अशी दिसतीये, परंतु एरवी इथे नितळ पाणी असतं. इथली संध्याकाळ ही अतिशय शांत आणि रम्य आहे. इतकी शांत आणि रम्य की जिंदगी का साथ निभाता चला गया. सगळ्या 5ही फॅमिलीजने इकडे खूप मजा केली आहे. आणि ही ट्रिप स्पेशल असण्याचं आणखी एक कारण म्हणजे मी, माझे मम्मी पप्पा आणि भाऊ आम्ही सगळे याच्या अगोदर फक्त मंदिरात गेलो एकत्र. सो ही आमची पहिली वेकेशन होती जी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली आहे. तर ही अशी होती महाबळेश्वरची ट्रिप. तुम्हाला कशी वाटली, कुठला भाग आवडला वगैरे हे सगळं कमेंट्समध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.